झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरण्यात आलं होतं। ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवघ्या 3 महिन्यात ही इमारत उभी करण्यात आली। कमी वेळात लाखो रुपये कमावण्यासाठी जमील कुरैशीनं ही इमारत बांधली आणि यामुळे 27 बालकांसह 74 लोकांचे बळी गेले। 800 ते 1000 रुपये स्क्वेअर फुटानं विकली जमीलनं घरं। पैशानं विकत घेतलं राजकारणी, अधिकारी आणि पोलिसांना। झटपट पैशांसाठी जमीलनं घेतले 74 लोकांचे बळी। 4 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता मुंब्र्याच्या शेळफाटा इथली इमारत पाहता पाहता ढासळली। जमील कुरैशी आणि सलीम सिद्दीकी या दोघांनी फक्त 800 ते 1000 रुपये पर स्क्वेअर फूट दरानं या इमारतीतील घरं लोकांना विकली होती। साहजिकच यासाठी जमीलनं इमारतीचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं होतं आणि कारवाई होऊ नये यासाठी सगळ्यांना पैसे चारले होते। इन्होंने वहां के नगर सेवक है हीरा पाटिल, उनको भी बार बार पैसे दिए, उनको भी हमने गिरफ्तार किया। इन लोगों ने उनको पेमेंट किया, उन्होंने हमको बताया है। केवल बता देने से नहीं, हमारे पास इस तरह के दस्तावेज आए हैं कि उनके इस काम की तरफ दुर्लक्ष्य करना। क्राइम में ओमिशन और कमीशन दोनों होता है। आप नेग्लेक्ट करते हैं किसी चीज के लिए, दुर्लक्ष्य करना वो भी एक क्राइम है। आप एक्टिवली पार्टिसिपेट करें, वो भी एक क्राइम। अफरोज आलम अन्सारी यानं इमारत बांधणीसाठी सर्व सामग्री पुरवली होती। साधारण सिमेंटचं बांधकाम वाळण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागतो, पण या इमारतीचं बांधकाम लवकर वाळावं यासाठी फोस्नर नावाचं केमिकल वापरण्यात आलं। यामुळे स्लॅबची मजबूती कमी झाली। परिणामी 3 महिन्यातच इमारत ढासळली। झटपट पैसे कमावण्यासाठी या यमदूतांनी हे कृत्य केलं होतं। जमीलनं जाणीवपूर्वकरित्या या इमारतीमध्ये निकृष्ट दर्जाचं बांधकाम साहित्य वापरलं, तर दुसरीकडे या अनधिकृत इमारतीमध्ये लोकांना फुकट राहायला दिलं तर प्रशासकीय कारवाई होऊ शकत नाही। ही कायद्यातील पळवाट पोलिसांनी अटक केलेल्या अधिकाऱ्यांनी जमीलला दिली। राजकारणी, अधिकारी आणि बिल्डर यांच्या अभद्र युतीमुळे ही इमारत उभी राहिली आणि पत्त्यांसारखी ढासळली, पण त्यात बळी गेले ते निष्पाप 74 लोकांचे। जमीलनं या इमारतीसाठी राजकीय व्यक्ती, अधिकारी आणि पोलिसांना पैशानं विकत घेतलं होतं। या सगळ्यांना पर स्लॅब पैसे ठरवून देण्यात आले होते। पालिका अधिकाऱ्यांना प्रत्येकी 50 ते 1 लाख रुपये पर स्लॅब, राजकीय नेत्यांनाही पर स्लॅब 1 लाख रुपये, पोलीस अधिकाऱ्यांना पर स्लॅब 50,000 रुपये। एकंदरच जाणीवपूर्वक ही इमारत निकृष्ट दर्जाची बांधण्यात आली। त्यामुळे या सगळ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी राज्यभरातून केली जाते आणि झी 24 तास महाराष्ट्राच्या जनतेची ही मागणी लावून धरणार आहे। झी 24 ताससाठी अजित पांढरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।